आपण आई वडील झाल्यावरती बऱ्याचशा चुका करतो ज्या आपल्या लक्षात येत नाही. सगळ्यात पहिली चूक की समोरच्या मुलाला चांगले मार्क्स मिळालेत म्हणून आपल्या मुलाला सुद्धा चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. सगळ्यात पहिली चूक की अजिबात त्याला सारखं सारखं टोकायचं नाही, टोचून बोलायचं नाही की त्याला चांगले मार्क्स मिळत आहे म्हणून तुला का नाही मिळत. अशाने मुलं रागीट होऊ शकतात. दुसरी चूक, अभ्यासाचं प्रेशर मुलांवरती टाकू नका. प्रत्येक मुलं हे टॉपर नसतात, पण त्यांच्यामध्ये काही ना काही चांगली क्वालिटी असते जी आपल्याला शोधून काढायची असते. त्यामुळे अभ्यासाचं प्रेशर मुलांवरती टाकू नका. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ इश्यू त्यांना होऊ शकतो. तिसरी गोष्ट, मुलांसमोर आई वडिलांनी भांडायचं नाही. त्यांना सगळं दिसतं, त्यांना सगळं कळतं, आपण काय बोलतो, का भांडणात काय नाही, सगळं त्यांना कळत असतं. त्यामुळे आई वडिलांनी मुलांसमोर भांडायचं नाही, भांडण करायचं नाही. ते घरच्या वातावरणातच मोठे होत असतात, घरचं वातावरण बघूनच मोठे होत असतात. त्यानंतर चौथी गोष्ट, मुलांचे डिसिजन्स तुम्ही घेऊ नका की तू कोणते कपडे घालशील, तुझे फ्रेंड्स कोण असणार, तुझं करिअर काय असणार. सगळे डिसिजन्स जर तुम्ही त्यांचे घेणार, तुम्ही कंट्रोलमध्ये मुलांना ठेवणार, जास्ती दबावात मुलांना ठेवणार, तर तेवढेच मुलं आपल्यापासून दुरावतील, त्यांच्यात आणि आपल्यात डिस्टन्स निर्माण होईल. ते मनातल्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार नाही. त्यामुळे या चुका आपल्याला करायच्या नाही. सगळ्यात मेन गोष्ट, आपण पॅरेंट्स आहे, आई वडील आहे म्हणून मुलांना सॉरी म्हणायचं नाही. जर आपण चुकलो असेल तर आपण सॉरी म्हणायलाच पाहिजे. तसंच आपण जसं वागतो तसंच मुलं आपल्याकडनं शिकत असतात. त्यामुळे आपण जर चुकलो असेल तर मुलांना आपण सॉरी म्हणायलाच पाहिजे. त्यात काहीच हरकत नाही आहे. लक्षात ठेवा, या चुका आपल्याला करायच्या नाही आहे ज्या आपल्या लक्षात येत नसतात.